आहे आणि जर कॅप डोक्यावर दिसली नाही तर ताबडतोब पेनल्टीला सामोरं जावं लागेल. स्पर्धेच्या पहिल्या पर्वापासून आपण इथे या ग्राउंडवर अत्यंत खूप चांगली स्वच्छता बघितलेली आहे. त्यामुळे जे कोणी प्रेक्षक आहेत, खेळाडू आहेत, आपण पाण्याच्या बॉटल जर पित आहेत तर आपल्या स्टेजच्या बाजूला आपण एक डस्टबिन अवेलेबल केलेलं आहे. त्या डस्टबिनमध्ये प्लीज तिथे सगळा कचरा टाका. टॉस इथे कंप्लीट होते. विनय मयेकर वर्सेस सागर कोलुगडे. दोन संगणक एकमेकांसमोर. रॉयल वर्सेस वॉरियर. आणि रॉयल वन द टॉस. आपण हा टॉस इथे गिफ्ट करत आहोत म्हणजेच कॅप्टनला. एक खूप चांगली संकल्पना राबवली कालच्या दिवसापासून आपण बघतोय या पर्व तिसऱ्यामध्ये. टॉसच्या दोन्ही बाजूला दोन्ही टीमचं सिम्बॉल आहे, दोन्ही टीमची नावं आहेत. त्यामुळे कुठल्या कॅप्टनला कॉल करायची गरज नाही आहे. टॉस विन झाल्यानंतर फ्रंट बाजू जी आपण येणार आहे त्याच कॅप्टनचा मात्र टॉस विन असणार आहे. आणि नाणेफेक जिंकल्यानंतर विनयने निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू. विनय मयेकर जो संघनायकात म्हणजेच कुंभरवाडा रॉयल्स या संघाचा. चला, आमची फोर्स लाईव्हची टीम इथे असेल तर आपण यायचं आहे. टेक्निकल टीम कॉमेंट्री बॉक्समध्ये लिस्ट आमच्याकडे आलेली आहे का टीमची, ती लिस्ट अपडेट करून घ्या आपण. चला, बॉल बॉईजने आपापली जागा घ्यायची आहे. अजिबात तिथे मात्र वेळ घालवू नका. बॉल बॉईज आपापली जागा घ्या. हॅलो.
थँक्यू सो मच. डॉलर साऊंड अँड लाईट्स बाय क्रिस्टल इव्हेंट्स. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला नमन करून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना सुद्धा मानाचं मुजरार्पण करून कुंभारवाडा प्रीमियर लीग सीझन 3 डे 2. काल आपण संध्या सत्रामध्ये या स्पर्धेचं उद्घाटन अत्यंत दैदिप्यमान असा सोहळा आपल्याला काल अनुभवायला मिळाला. स्पेशली आपण काल बघितलं तर फायर वर्क शो जो सक्षम इव्हेंट्सच्या माध्यमातून कव्हर करण्यात आला होता. तुम्ही निश्चितच इंस्टाग्राम हँडलवर जाऊ शकता, इंस्टाग्राम पेजवर जाऊ शकता आणि सर्च करू शकता सक्षम इव्हेंट्स आणि त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितच ती खूप सुंदर अशी रील बघायला मिळेल, तो क्लिप बघायला मिळेल ज्या ठिकाणी आपण अप्रतिम दर्जाचा एक फायर वर्क शो इथे आपल्याला कव्हर करण्याचा एकदम निश्चितच कोणा प्रीमियर लीगच्या माध्यमात आपला तो क्षण बघायला मिळाला. तर आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. एकूण 8 सामन्याचा शेड्यूल आहे आजच्या दिवसामध्ये. सेकंड डे सीझन 3चा दुसरा दिवस. पहिला सामना रॉयल वर्सेस वॉरियर्स. नेक्स्ट मॅच ब्लास्टर वर्सेस चॅलेंजर्स. थर्ड मॅच टायगर वर्सेस रॉयल. फोर्थ मॅच असेल ते पॅन्थर वर्सेस ब्लास्टर. फिफ्थ मॅच असेल ते म्हणजे फायटर वर्सेस चॅलेंजर. 6वा सामना वॉरियर्स वर्सेस लायन्स. 7वा सामना ब्लास्टर वर्सेस फायटर आणि 8वा सामना असेल आजच्या दिवसाला रॉयल वर्सेस लायन्स. सो ओपनिंग पेअर इन द ग्राउंड. स्ट्रायकिंगला स्वतः कॅप्टन सागर कोलुगडे आणि सागरच्या सोबत आपण बघतोय फलंदाजीला आलाय तो म्हणजेच प्रवीण धनावडे आणि षटक क्रमांक पहिला आपण बघतोय निवृत्ती शिंदे. ऑल द बेस्ट प्ले. आणि टाइम झाले बरोबर 12:25. पहिला चेंडू निवृत्तीचा. ओ पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय, उंच गेला, किती लांब गेलाय बघूया. ओ व्हाट अ शॉट, व्हाट अ स्टार्ट. पहिल्या चेंडूवर खणखणीत षटकार. मला वाटतं तुषार स्पर्धेतला हा 5वा षटकार असेल आणि पहिल्या इनिंग मधला हा पहिला षटकार. आतापर्यंत आपण दोन्ही मॅचेस बघितल्या. दोन्ही मॅचेसच्या दोन्ही इनिंग सेकंड इनिंगमध्ये 2-2 षटकार लागलेत. एक आपण बघितला तो म्हणजेच वाडकरच्या बॅटमधून अप्रतिम बॅटिंग केली, 2 षटकार त्याने मारले. आणि काल आपण बघितलं की 2 फलंदाज 1-1 षटकार मारला होता सेकंड इनिंगमध्ये. ओव्हरपी जेटला समोर येते क्षेत्राचं काय चेंडू कव्हर करून फेक करणार. रनआउटची संधी होती. गोलंदाज इथे मात्र चेंडूची वाट बघत राहिला. इव्हन त्याने अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला नाही आणि एक नामी संधी होती. तर इव्हन झेल सुद्धा होतं, थोडंसं कठीण होतं त्या ठिकाणी, पण प्रयत्न चांगला केला. चेंडू कव्हर करेपर्यंत आपण बघतो की डॉट बॉल आहे. आणि पहिल्या चेंडूवर सागर कोलुगडेने मात्र ज्याप्रमाणे सुरुवात केली आहे. ओमकार आपण काल बघितलं शुभमच्या सोबत जो बॅटिंगला आला होता गणेश, दोघांनी 1-1 षटकार मारला सेकंड इनिंगमध्ये. शुभम होता त्यासोबत. शुभम तळदेवकर आणि गणेश आपण जबरदस्त बॅटिंग बघितली कालच्या दिवसामध्ये आणि 52 धावसंख्येचा पाठलाग केला सेकंड मॅचमध्ये. ओव्हरपिच आहे, कव्हरमध्ये एक्झिक्यूट करायचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू, पण मिळतील या चेंडूवर फक्त 2च धावा. ब्राईट स्टार्ट फ्रॉम कॅप्टन. दिस इज द कॅप्टन नॉक. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्याच चेंडूवर षटकार मारा हा पहिला फलंदाज ठरलाय. आतापर्यंत आपण बघतो की स्पर्धेमध्ये 2 सामने झालेत. तिसरा सामना आपण बघतो की सुरू केलाय आणि तिसऱ्या सामन्यातल्या पहिल्याच चेंडूवर षटकाराने आगाज करून एक खणखणीत सुरुवात आपल्या संघाला करून दिली आहे सागर कोलुगडेने. धावसंख्या 8. लीडिंग एज आहे. थोडासा मिस टाइम फटका बघायचा मिळते. त्या चेंडूवर 2 धावा. घोषाणकी क्षेत्र डिक्लेअर झोन. पंच चेंडूची मागणी करतात. चेंडू द्यावा लागेल पंचांकडे. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. धावसंख्येत भर होते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये डबल फिगरमध्ये 10 धावा धाव फलकावर. स्पर्धेमध्ये आमचे सर्व व्हॉलेंटियर्स यांची सुद्धा भूमिका अत्यंत इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाची आहे. त्यामुळे आपापली जागा घ्या सर्व लहान मुलं. निवृत्ती शिंदे पुढचा चेंडू घेऊन समोर कॅप्टन सागर. ओव्हरपिच होता, वेगवान होता चेंडू. चेंडू आतमध्येच येतोय, ग्राउंडच्या आतमध्ये विनत येत जातोय. चेंडू तिथे कव्हर करेपर्यंत स्ट्राईक रोटेट झाले ते प्रवीण धनावडेकडे. खूप चांगल्या दर्जाचा फलंदाज आहे प्रवीण धनावडे. पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ आहे. खूप चांगला पिकअप. थोडासा मागे थांबला आणि डिस्पॅच केला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर आणि पंचांचा इशारा 2 धावेचा. घोषाणकी क्षेत्रात चेंडू जातोय. माझ्यासोबत तुषार आहे. तुषार मला सांगतोय धावसंख्या अंकित झाली आहे. एका षटकाच्या अखेरीस एकही गडी न गमावता चांगली सुरुवात. 1 षटकार आपण बघितला पहिल्या चेंडूवर आणि धावसंख्या एका षटकाच्या अखेरीस 13 धावा धाव फलकावर.
बॅकग्राऊंड असल्यामुळे आपण बघतो की षटकार आणि चौकार खूप रेअरली लागतात. काल सुद्धा आपण टेस्ट डिस्कस केलं डॉलर साऊंड अँड लाईट्स बाय क्रिस्टल इव्हेंटच्या सोबत, की एक एक षटकानंतर आम्ही तुम्हाला संधी देऊ. एक एक षटकानंतर निश्चितच त्यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत तुम्हाला आमच्या सर्व लाडक्या रसिकांना प्रेक्षकांना निश्चित ऐकायला मिळेल. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही कॅप्टन रेडी राहायचं आहे, कुंभारवाडा ब्लास्टर आणि कुंभारवाडा चॅलेंजर्स. येस, ओमकार आमच्यासोबतच आहे, ओमकार मोरे, आणि त्याच्यासमोर असेल तो मनोज चौरसिया. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 घेऊन आलाय गोलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच विशाल बागडे. दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीये, जास्त मोठा रनअप नाही विशाल बागडेकडे. गतवर्षी खूप चांगलं इम्प्रेस केलं होतं आपल्या छोट्या रनअपनुसार. आपण बघतो खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे स्पर्धेमध्ये तो विशाल बागडे. धावसंख्येत 14. पहिला चेंडू वाईट टाकलाय. ओव्हर पेज डिलिव्हरी होती, बॅटर फुल टॉस करून घेतलाय. बॅकअप चांगला आहे विनयच्या मागे. तोपर्यंत डॉट बॉल. विशाल आल्यानंतर विशाल धावसंख्येला कंट्रोल करतो, ही आतापर्यंतची ओळख आहे केपीएल सीझन 2 पर्यंत. ओ मॅग्निफिसंट डिलिव्हरी, फुल लेंथ होता, बॅटच्या खालून चेंडू निघून गेला. शॉर्ट सिलेक्शन करत असताना बघितलं की थोडासा लेट झाला आणि चेंडू बॅटच्या खालून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. कमबॅक करणारं षटक, धावसंख्येला कंट्रोल करणारं षटक. म्हणूनच विशालचा उल्लेख केला की गतवर्षी सुद्धा चांगलं इम्प्रेस केलं आपल्या गोलंदाजीतून. इव्हन विकेट सुद्धा काढल्या त्या विशालने. धावसंख्या स्थिरावली 14 वर. ओव्हरपिच आहे, समोर उचललाय. हे उत्तर आहे, हे उत्तर आहे फलंदाज सागरचं. व्हॉट अ शॉट, चौकार. What a shot is that from सागर. पुढचा चेंडू पुन्हा विशाल बागडे. फुल टॉस आहे, मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक आहे इथे मात्र चूक झाली आहे. कॉल इम्पॉर्टंट आहे. इव्हन मिड ऑफच्या खेळाडूला मात्र थोडासा अवघड होता झेल. जो खेळाडू सर्कलच्या थोडासा आपण बघतो की बाजूला उभा आहे त्या ठिकाणी मात्र झेल घेणं हे खूप इम्पॉर्टंट होतं त्या मुवमेंटला सागर सारख्या खेळाडूचा, आणि झेल झालाय ड्रॉप. धावसंख्येत भर झाली, धावसंख्या पोहोचली ती 19 वर 19. पहिल्या विकेटसाठी खूप चांगली पार्टनरशिप सुरू आहे. स्ट्रायकिंगला प्रवीण धनावडे. हा चेंडू बीमर बॉल. बीमरवर 2 धावेचा फटका. नो +2. एकूण 3 धावा ऍड करूया आणि नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. पण तेच सांगतायत प्रवीण धनावडेला, इट्स अ फ्री हिट बॉल. धावसंख्या 22. 22 धावा धावफलकावर. बीमर टाकलाय, प्रेशर आलाय गोलंदाज विशाल बागडेवर. फ्री हिट बॉल. ओव्हर पिच होता, समोर एक्झिक्यूट केलाय. बघायचं किती धावा मिळतील या चेंडूवर. 2 धावा. आतापर्यंत 2 मोठे फटके आपण बघितले, ते सुद्धा सागरच्याच बॅटमधून. एक चौकार बघितलाय, एक षटकार बघितलाय, आणि आपल्या संघासाठी अत्यंत मोलाची भूमिका. कारण तो संघाचा संघ नाही काय, नेता आहे, दिशादर्शक आहे, आणि योग्य ती दिशा दाखवतो आपल्या संघाला. स्कोर मोजून 24 इन सेकंड ओव्हर. हा चेंडू स्लोअर वन होता, ओव्हर पिच होता. लास्ट मोमेंटला सोडून दिला, स्टिअर केला करण्याचा प्रयत्न होता, पण चेंडून बघतोय विकेट किपरच्या हातामध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. 2 षटकाच्या अखेरीस आपण बघतोय धावसंख्या 12.00च्या गतीने 24 धावा धावफलकावर. कुंभारवाडा प्रीमियर लीग सीझन 3 मागच्या 2 वर्षामध्ये खूप चांगली अचिव्हमेंट, खूप चांगलं पोटेन्शियल यातल्या खेळाडूंमध्ये बघायला मिळालं. म्हणून आपण बघितलं की कालचे 2 ऑफिशियली सामने संपल्यानंतर लहान मुलांचे आपण 2 सामने एन्जॉय केले. स्क्रीन लवकरात लवकर आपण ऑन करूया. तिथे आपण बघितलं की थोडंसं त्याला कव्हर केलं आपण त्या स्क्रीनला. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज सज्ज होतोय अविनाश. अविनाश एक लेफ्ट आर्म गोलंदाज आहे या संघाचा. षटक क्रमांक 3 वर तो घेऊन आलाय.
स्ट्राईक एंडला सागर. मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये आणि बघायचं आहे गोशांकी क्षेत्रामध्ये एकच धाव या ठिकाणी एकदम इथे या चेंडूवर आणि धावसंख्येत भर झाली. धावसंख्या क्वार्टर सेंचुरी कंप्लीट 25 ऑन द स्कोर कार्ड. 25 धावा धावफलकावर टीम कुंभारवाडा वॉरियर्स या संघाच्या विदाउट लॉस. एकही गडी न गमवता आतापर्यंत या 25 धावा आपण बघतोय. पुढचा चेंडू पुन्हा अविनाश घेऊन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू उंच गेलाय. जबरदस्त टायमिंग. मिळतील निश्चित या चेंडू 2 धावा. काय बॅटिंग सुरू आहे. कॉन्फिडेंटली बॅटिंग करतोय सागर. नामी काफी आहे. धावसंख्या 27-27. ओ वेगवान चेंडू. अचूक लाईन अचूक टप्पा. बिहाइंड द स्टंप सुद्धा आपण बघतोय की अप्रतिम विकेट किपिंग बघायला मिळते. क्लोज किपिंग बघायला मिळते. वेग चांगला होता. चांगला टप्पा होता. हलकासा चेंडू आपण बघितलं की बाहेर निघाला आणि बीट करून गेला तो सागरला. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. पूल केलाय. थोडासा बॅकफुटला थांबला. ऑन साईडला खूप चांगला पूलचा फटका आणि 2 धावा पुन्हा या चेंडूवर. धावसंख्या 29. 29 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 सुरू आहे. लक्षात ठेवा नेक्स्ट मॅच होणार आहे तो म्हणजेच कुंभारवाडा ब्लास्टर विरुद्ध कुंभारवाडा चॅलेंजर्स या 2 संघांमध्ये. त्यामुळे दोन्ही कॅप्टनने रेडी राहायचं आहे आणि आपली प्लेइंग 11ची लिस्ट अपडेट करायची आहे. मॅच बिटवीन मनोज चौरसिया वर्सेस ओमकार मोरे असा सामना बघायला मिळेल. शॉर्ट पिच चेंडू. मिस टाइम फटका. थोडासा आपण बघतोय की शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये मितील. बघायचं किती धावा या चेंडूवर. 2 धावा पुन्हा एकदा. सेफ झोन आहे. सेफ शॉट एक्झिक्यूट करतायत जेणेकरून कमीत कमी 2 धावा तरी मितील. हा प्रयत्न सुरू आहे फलंदाजांचा आणि एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू आहे. धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचली आहे. काल आपण बघितलं की या स्पर्धेतले 51 ही मोठी धावसंख्या. धावसंख्या पाठलाग सुद्धा झाला. धावसंख्या 53 बघायला मिळाली. शॉर्ट ऑफ लेन. हा सुद्धा चेंडू जातोय स्क्वेअर लेग मध्ये आणि पुन्हा त्या 2 धावा या चेंडूवर. न उलगडलेलं कोडं म्हणजे सागर. जसं आपण बघतो की जेव्हा समुद्रामध्ये आपण विहार करतो जलतरण करतो त्यामुळे समुद्राची खोली जाणून घेऊ शकत नाही तसा सागर आहे. सागरच्या बॅटिंगची खोली मात्र खूप डीप आहे. त्याला समजणं एवढं इझी नाही आहे आणि सागरने हे पहिल्याच चेंडूवर दाखवून दिलं होतं. ते एकूण 3 षटकं संपत आहेत. धावसंख्या 33. करंटली रन रेट आपण बघतोय तो 11चा. 3 षटकाच्या अखेरीस 33 धावा धावफलकावर. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे मैदानावर. बॉलिंग मार्गवर सेकंड स्पेलमध्ये पुन्हा येतो तो म्हणजेच गोलंदाज विशाल बागडे. स्ट्रायकिंग एंडला प्रवीण धनावडे. पहिल्या चेंडू षटकातला ओव्हर पिच ऑन साईडला प्लेस केलाय. गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय आणि तिथे मात्र क्विक सिंगल कंप्लीट झाली आहे चेंडूवर अँड स्कोर मूव्स ऑन 34. एक स्टँड बाय रोल आपण बघतोय प्रवीणचा. प्रवीणला माहिती आहे की सागर एकावरने खूप चांगली खिंड लढवतोय. चांगली बॅटिंग करतोय. स्ट्रोक ऑफर करतोय. समोरच्या संघाला प्रेशराईज करतोय. अशा मुवमेंटला त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे आणि तेच मात्र काम केलंय एक स्टँड बाय रोलने प्रवीण धनावडे. इव्हन त्याच्याकडे सुद्धा जबरदस्त पोटेन्शियल आहे. गुणवत्ता आहे. खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत केली आहे फलंदाज प्रवीण धनावडेने मागच्या 2 सीझनमध्ये. पण इथे मात्र कॅप्टनच्या माध्यमातून ज्याप्रमाणे भूमिका साकारली आहे अत्यंत कौतुकास्पद कामगिरी. 34 धावा. ओव्हरपिच आहे. सेमी हेलिकॉप्टर शॉट आहे. चेंडू आता मात्र गेलाय बाहेर आणि पंच सांगतात 2 धावा. सर्व व्हॉलेंटियर्सचं मी खरंच कौतुक करेन. जसा चेंडू बाहेर जातोय ताबडतोब पुढचा चेंडू लगेचच ग्राउंडवर येतोय. धावसंख्येत भर. धावसंख्या 36. विशाल बागडे जो सेकंड स्पेलमध्ये आला गोलंदाजी करण्यासाठी. शॉर्ट ऑफ लेंथ. मिस टाइम फटका. विकेट कीपर डाऊन द कॅच आणि इझी टेकन. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद.
थँक्यू सो मच. खूप चांगला उल्लेख केला तुषार. आठवणी तुला करून देतो. निलेश भोजने याने मात्र झेल टिपला. प्ले बॉय मालवणमध्ये एक संघ आहे, खूप जुना संघ आहे प्ले बॉय मालवण, आणि त्या संघामध्ये सुद्धा एक विकेट किपर, त्याचं नाव सुद्धा निलेश भोजनेच होतं. इथे सुद्धा आपण बघतो निलेश भोजने झेल टिपलाय. चेतन पांचा होता ऑन साईडला प्लेस केला, चांगला फटका. चेतनने खातं उघडलं एका धावेने. 27 वर फलंदाज बाद झाला तो, म्हणजेच पहिलाच धक्का लागला तो, म्हणजे सागर कोलवडीच्या स्वरूपामध्ये. पण आपल्या संघाची अत्यंत महत्त्वाची भूमिका त्याने बजावली. 27 धाव्यांचं योगदान दिलं. ओव्हरपिच आहे समोर, आपण बघतोय खेळाचा प्रयत्न. लीडिंग एज आणि गोशांकी क्षेत्र 2 धावा. मला असं वाटतं कालच्या दिवसामध्ये 26 धावा आपण हायेस्ट बघितली ती इंडिव्हिज्युअल शुभम तळदेवकरच्या माध्यमातून. आणि आता मात्र बघतो की 27 धाव्यांचं योगदान त्याने मात्र दिलं आहे, ते म्हणजेच सागर कोलुगडे. धावसंख्या 39. बॅटिंगसाठी चेतन पांचा, स्ट्रायकिंगला प्रवीण धनावडे. एक मात्र गोलंदाजाने मात्र विकेट काढली, म्हणजेच गोलंदाज आहे म्हणजेच विशाल बागडे. (39) लॉस ऑफ 1 इन द 4th ओव्हर. षटक क्रमांक 4 मार्गग्रस्त आहे मैदानावर. आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज विशाल बागडेचा. आणि सामना आपण बघत होतो म्हणजेच कुंभारवाडा प्रीमियर लीग सीझन 3 मधला डे 2 चा पहिला सामना कुंभारवाडा रॉयल्स वर्सेस कुंभारवाडा वॉरियर्स या 2 संघांमध्ये. हा चेंडू एक चेंज करण्याचा प्रयत्न, सरप्राईज करण्याचा प्रयत्न होता. कुंभारवाडा चॅलेंजरची लिस्ट अपडेट झाली आहे. कुंभारवाडा ब्लास्टर, आपण सुद्धा आपली लिस्ट अपडेट करा लवकरात लवकर. ओव्हरपिच आहे, समोर एक्झिक्यूट केलाय, पण डिरेक्शन थोडंसं चुकलंय. आपण बघतोय की 2 धावा दिल्या चेंडूवर, आणि 2 धाव्याच्या मध्ये धावसंख्या आपण बघतो जी अंकित झाली ती 4 षटकाच्या अखेरीस, ती म्हणजे 41 धावा धावफलकावर. सध्या आपण बघतो करंट रन रेट 10.25 42 आहे. 10.50 ची सरासरी सध्या आपण बघतोय, जिथे 4 षटका अखेर 42 धावा 42 धावा धावफलकावर आहेत. काल आपण उच्चांक जो बघितला त्या पहिल्या सत्रामध्ये 51 धावा, आणि त्या धावसंख्येचा पाठलाग 52 धावसंख्येचा पाठलाग पॅन्थर संघाने केला, आणि 53 धावा कुठल्या त्यांनी स्पर्धेमध्ये. चला ब्लास्टर टीम आपली लिस्ट अपडेट करा. षटक क्रमांक 5 वर ते सुरू होत आहे. बॉलिंग मार्कवर पुन्हा अविनाशच आलाय. ज्या अविनाशने पहिले षटक टाकलं वैयक्तिक त्याने धावा खर्च केले ते 9, त्याला पुन्हा इन्व्हाइट केले बॉलिंगसाठी. स्ट्राईक केला चेतन, नॉन स्ट्राईक केला प्रवीण. ओव्हर नंबर 5 इन प्रोग्रेस बाय अविनाश. पहिल्या चेंडूवर खूप चांगला फटका चेतनच्या बॅटमधून, स्क्वेअर लेग रिजन मध्ये 2 धावा, आणि धावसंख्येत भर. धावसंख्या 44 44. धावा धावफलकावर आहेत. 44 ऑन द बोर्ड इन द 5th ओव्हर. चांगली स्टार्ट. पहिल्या षटकापासूनच सुरुवात अत्यंत विश्वसनीय झाली आहे. खास करून सागर कोलवडीने अप्रतिम बॅटिंग केली, 19 धाव्यांचं योगदान दिलं. त्याच्या पाठोपाठ आता बाकीचे फलंदाज त्याची जागा चालवतात, इव्हन त्याच्या पावलावर पाऊल ठेवत आहेत. आणि जी धावसंख्या सरासरी कुठेच कमी पडता कामा नये. कमीत कमी आपण बघतोय की 10च्या खाली तर यायचंच नाही आपला. हा प्रयत्न सुरू आहे तो बाकीच्या दोन्ही फलंदाजांचा. स्कोर मोजन 44 44. पुन्हा गोलंदाज अविनाश, समोर चेतन. हो, अप्रतिम डिलिव्हरी. हा चेंज ऑफ पेस होता. बॅट्समनचं फुटवर रीड करून चेंडू रिलीज केला अविनाशने. गुड बॉलिंग. इव्हन मगाशी आपण बघितलं की जेव्हा सागर स्ट्रायकिंग एंडला होता त्यासोबत त्याने असाच एक सरप्राईज चेंडू टाकला होता. ग्रीप, लाईन, रिलीज ऑफ द डिलिव्हरी, फॉलो थ्रू खूप सुंदर आहे या गोलंदाजीमध्ये अविनाश कडून. अविनाश टू चेतन. हो, हा चेंडू अत्यंत वेगवान, दिशेवर नियंत्रण नाहीये. मागचा चेंडू बघितला की बॅट्समनला रीड करून आपण बघितलं की गोलंदाजी केली होती, पण इथे मात्र बॅट्समन आता गोलंदाजाला रीड करतोय की कुठे तो चेंडू टाकू शकतो, आणि थोडासा शफल होऊन त्याला मात्र थोडासा अंदाज दिला की आपण बाहेर सुद्धा खेळू शकतो, आणि हा बॉल वाईड. 45 ऑन द बोर्ड. हो, वेगवान चेंडू होता.
एज घेऊन चेंडू निघून गेला घोषांकी क्षेत्रामध्ये. धावसंख्येत धावसंख्या 46 धावा धावफलकावर. काल जसा प्रत्येक आपण कॅप्टनचा बाईट घेतला, ओनरचा बाईट घेतला आणि सर्वांनी हेच उल्लेख केला की ही स्पर्धा आपली आहे. कुंभारवाड प्रीमियर लीगमध्ये खेळायचं आहे तर आपल्याला सुद्धा आपल्याला 100% द्यायचे आहेत. ऑन साईडला पुलचा फटका स्क्वेअर लेगमध्ये आणि 2 धावा या चेंडूवर. कोरमुजन 48-48. त्यामुळे प्रत्येकाने कॉन्ट्रीब्यूट करणं गरजेचं आहे. इव्हन फक्त कमिटी नाही आहे, प्रत्येक खेळणारा खेळाडू 120 जे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत 8 संघाच्या माध्यमातून, त्यामुळे प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन खूप इम्पॉर्टंट आहे. ऑनसाईडला प्लेस केलं त्या ठिकाणी क्विक सिंगल कंप्लीट. धावसंख्या 49. लास्ट बॉल टू गो फ्रॉम द 5th ओव्हर. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. अजून एक षटक बाकी आहे. नंतर ओव्हरबीच्या समोर उचललाय. हा टिपिकल शॉट आहे प्रवीण धनावडेचा. ठोकलाय षटकार. व्हॉट अ शॉट. 6 धावा. थँक्यू. डॉलर साऊंड अँड लाईट्स, अप्रतिम संगीत. कालचं वातावरण निर्मिती खूप सुंदर झाली. इव्हन क्रिस्टल इव्हेंट्सच्या माध्यमातून, डॉलर साऊंड अँड लाईट्सच्या माध्यमातून. शैलेश आणि फलंदाज बाद. मिसकम्युनिकेशन आणि पहिल्याच चेंडूवर आपण बघतो की फलंदाज धावची सुरुवात होते बाद आणि अजूनही धक्का लागतोय बॅटिंग करत असताना वॉरियर्स या संघाला. थँक्यू. तर न्यू बॅट्समन आपण बघतो की स्वतः आयोजक या स्पर्धेचे संदीप पोपळकर बॅटिंगसाठी येत आहेत आणि ओमकार म्हणून एक पारदर्शक लावले. जर षटकार मारला तर त्या षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. ऑनसाईडला हुक करायचा प्रयत्न, टायमिंग होत नाही. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगमध्ये पोहोचणार का, पण मिळतील त्या 2 धावा या चेंडूवर. समोर एक्झिक्यूट केला. हवेमध्ये चेंडू होती, ते क्षेत्ररक्षक आहे आणि ते चूक होत नाहीये. तंबूत परतावं लागेल संदीप पोपळकरला. गोलंदाजाने विकेट काढली आहे. दोघांमध्ये थोडं थोडं स्लेजिंग सुरू आहे आपण बघतोय ग्राउंडवर आणि विकेट मिळते. अजून एक विकेट. फलंदाज बाद होत आहे संदीप पोपळकर.
धावसंख्या 58 धावा धावफलकावर आहेत. 58. 3 फलंदाज तंबूत परतलेत. सागर तंबूत परतला, त्यानंतर आपण बघतो की चेतन तंबूत परतला आणि आपण बघितलं की संदीप फोपळकर ऑल्सो बॅक टू डग आउट. करंटली धावसंख्या 58. नवीन फलंदाज विशाल भनगे स्ट्रायकिंग एंडला पोहोचतोय. जनरल ऑलराऊंडर, खूप चांगल्या दर्जाचा अष्टपैलू खेळाडू आहे विशाल. लीडिंग एज, हवेमध्ये चेंडू आणि गोशांकी क्षेत्र, एकच धाव या चेंडूवर. सिद्धेश मुकादम बॉलिंग मार्कवर, षटक क्रमांक शेवटचं 6वं तो घेऊन आलाय. सिद्धेश नावडे, सिद्धेश पुढचा चेंडू घेऊन सिद्धेश. हो, चांगला चेंडू होता. विकेट किपर बीट झाला. क्विक सिंगल कंप्लीट केली आहे या चेंडूवर. 25-22चा. दुर्णीच्या कॅप्टन लिस्ट अपडेट केली आहे. कुंभरडा ब्लास्टर वर्सेस कुंभरडा चॅलेंजर्स, आणि लगेच आपण टॉस सुद्धा करणार आहोत. ओमकार मोरे वर्सेस मनोज चौरसिया. त्यामुळे हे षटक समाप्त झाल्यानंतर लगेच आपण यायचं आहे टॉससाठी. सिद्धेश पुढचा चेंडू घेऊन समोर प्रवीण धनावडे. समोर एक्झिक्यूट केला, उचललाय, चांगला फटका, चांगला पिकअप. लँड कुठे होतोय? यस, मिळतील पूर्ण अर्धा डझन धावा. षटकार. थँक्यू. धावसंख्या तब्बल 66. न्यू रेकॉर्ड एस्टॅब्लिश्ड बाय वॉरियर्स. हा चेंडू थोडंसं थांबून पॉज घेऊन समोर डिस्पॅच केला आहे स्क्वेअर लेग मध्ये, आणि मिळतील त्या 2 धावा. धावसंख्या 68 धावा धावफलकावर, आणि 69 धाब्यांचं लक्ष इथे असेल ते सामना जिंकण्यासाठी. सेकंड इनिंगमध्ये ते कुंभरडा रॉयल्स या संघासमोर. इट्स अ हायेस्ट टोटल. पहिल्या दिवसामध्ये काल आपण बघितलं की संध्याकाळी 2 सामने झाले. दोन्ही सामन्याचे दोन्ही सामनावीरांना एक पुरस्कार आहे, ते म्हणजेच ट्रॉफी आणि त्याचबरोबर एक स्मार्ट वॉच सुद्धा आहे, ते आमच्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे. तर दोन्ही फलंदाज, चला ओमकार मोरे आपण या. रोहन वाडकर आणि शुभम तळदेवकर, जे पहिल्या दोन्ही मॅचचे दोन्ही सामनावीर आहेत, आपले पुरस्कार आपण लवकरात लवकर येऊन घेऊन जायचं आहे. तर दिनेश सामळे यांच्या शुभ हस्ते टॉस इथे होतोय. दिनेश सामळे आता सगळ्यांचा लाडका वाघ्या. 2 कॅप्टन एकमेकांसमोर, मनोज चौरसिया आणि ओमकार मोरे. एक नवीन संकल्पना आपण बघतोय की रुजू केली आहे ती कुंभरडा प्रीमियर लीगच्या सीझन 3 मध्ये, की टॉसच्या दोन्ही बाजूला आपण बघतोय की दोन्ही टीमचे सिम्बॉल आहेत, दोन्ही टीमची नावं आहेत. कुठलाही कॅप्टन इथे कॉल करत नाही, फक्त टॉस पिन झाल्यानंतर जे नाव सर्वप्रथम वरती उभं राहतं, वरती दिसतं तुम्हाला, ती टीम टॉस इथे जिंकते, आणि तो कॉइन सुद्धा आपण त्या कॅप्टनला गिफ्ट करत आहोत. तो चॅलेंजर वोन द टॉस. चॅलेंजर टीमला टॉपर्स आपण गिफ्ट करूया. चॅलेंजरचे कॅप्टन ते ओमकार मोरे, आणि बघायचा निर्णय काय स्वीकारला ओमकारने. निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू नेक्स्ट मॅच मध्ये. चॅलेंजरने
थँक्यू थँक्यू खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा डॉलर साऊंड. स्ट्राईक गेडला विनय, नॉन स्ट्राईक गेडला सिद्धेश. दोन्ही बॅट्समनला ऑल द बेस्ट. आपण बघतोय की मोठ्या धावसंख्येचा पाठला करायचा आहे. 69 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. कारण बघतोय की कालच्या दिवसामध्ये आपण या स्पर्धेचा ओपनिंग सेरेमनी उद्घाटन सोहळा आपण पार पाडला. सर्व कमिटी मेंबर्स ऑलरेडी उपस्थित होते आणि सर्वांनी मात्र खूप चांगलं एक स्टँडर्ड क्रिकेट टुर्नामेंट भरवण्यासाठी मात्र अत्यंत अहोरात्र मेहनत घेतली आहे. त्यामध्ये मी राकेश वाळेकर, रुपेश खांडके, महेश परमार, विजय बणगे, दत्ता मोहिते, प्रशांत गांधी, संदीप पोपळकर, दिनेश सांगळे अर्थातच वाघ्या. पहिल्या चेंडूवर सुरुवात चांगली गेली आहे विनयने. दोन धावेने खातं उघडले. त्याचबरोबर शैलेश चौरसिया, हे सुद्धा नाव कसं विसरून चालेल. खूप मेहनत आहे, भरपूर प्रचंड मेहनत घेतली आहे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. इव्हन तिसऱ्या पर्वात आपण बघतोय की हे नाव सातत्याने सर्वांच्या मुखात ऐकायला मिळतं, शैलेश चौरसिया. कॅप्टन वर्सेस कॅप्टन असं कॉन्टेस्ट आणि चेंडू आपण बघतोय की ऑप्शनच्या खूप बाहेर आहे. सागर कोलुगडे वर्सेस विनय मयेकर. दिस इज द बिग टोटल ऑन द स्कोर. तब्बल 69 धावेंचा पाठलाग करायचा आहे, जी हायेस्ट टोटल आतापर्यंत आपण बघतोय स्पर्धेला तिसरा सामना सुरू आहे. हायेस्ट टोटल उभारली आहे. ओव्हर पेज आहे हा चेंडू. स्लोअर चेंडू टाकला होता. टार्गेटचा प्रयत्न तर केला आहे. किती बघा वेगवान, इलेक्ट्रिफाईन एफर्ट बाय प्रवीण धनावडे. एसटीच्या मागे स्टंपिंग सुद्धा केलं, पण बॅट्समन ऑलरेडी क्रीजमध्ये होता आणि लगेचच हिट केलं. डायरेक्ट हिट आपण केलं. नॉस्ट्रायकिंग हिट आपण बघितलं ते प्रवीण धनावडेच्या माध्यमातून. फ्लेक्झिबल क्रिकेटर, इलेक्ट्रिफाईन एफर्ट. एक डबल एक वाईट, आतापर्यंत 3 धावा धावफलकावर. विनय अत्यंत अनुभवी खेळाडू आहे या कुमारडाव प्रीमियर लीगमध्ये किंवा कुमारडावच्या या क्रिकेटमधला. स्लोअर वन चेंडू गती परिवर्तन. चेंडू फ्लाय होतो त्या ठिकाणी. डॉट बॉल, वन मोर. अजून एक निर्धाव चेंडू. सागर कमबॅक करत असताना. ओपनिंग बॅट्समन, ओपनिंग बॉलर फॉर द टीम वॉरियर्स. हो, वॉटर डिलिव्हरी पण ऑप्शनच्या बाहेर. वाईट बॉलचा सिग्नल पंचांनी केलाय. चेंडू मिस टाइम. हवेमध्ये चेंडू, तिथे झेल पकडणार का तिथे क्षेत्ररक्षक. 4 खेळाडू चेंडूच्या खाली. अजिबात कॉल नाहीये. 4 खेळाडू झेल घेण्यासाठी, पण एकाचाही कॉर्डिनेशन नाहीये. कोण असं म्हणू शकत नाही बाबा मी घेऊ शकतो, आय विल टेक. विशाल तिथे आला होता, अजून काही खेळाडू तिथे आले होते, पण कोणाचं कम्युनिकेशन झालं नाहीये. आणि आपण बघतो की झेल सुटलाय तो विनय मयेकरचा. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ असं झालंय. चेंडू डायरेक्ट खालीच पडला, हाताला लागून सुद्धा, आणि जीवदान मिळालं ते विनय मयेकरला. धावसंख्या बघतोय एकूण धावफलकर आपल्या पाल्यामध्ये एकूण 5 धावा. षटक क्रमांक पहिला सुरू आहे. ओव्हरपिच होता हा चेंडू. व्यवस्थित टायमिंग करू शकला नाही. चेंडू तो डिक्लेअर झोनमध्ये जातोय की काय बघा. चेंडू आतमध्ये येणार याच्यात मात्र शंका नाही. चेंडू आतमध्ये येते. विशाल त्या ठिकाणी होता, विशाल बनगे. चेंडू कव्हर करेपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केले त्या सिद्धेश आणि त्याचबरोबर विनय मयेकरने. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग त्यांना करायचा आहे. सागर पुन्हा एकदा सिद्धेश साठी. हो, वॉटर डिलिव्हरी. काय चेंडू होता. मॅग्निफिसंट डिलिव्हरी बाय सागर. अत्यंत इकॉनॉमिकल, अत्यंत कंजूस षटक हाताळलंय आणि धावा फक्त आणि फक्त खर्च केल्या त्या या षटकामध्ये त्या 7. गुड बॉलिंग. लक्ष मोठं आहे. काल आपण बघितलं की पहिल्या सामन्यामध्ये 42 धावसंख्येचं लक्ष होतं. त्या धावसंख्येचा 42 नाही तर 46 धावसंख्येचं लक्ष होतं. त्या धावसंख्येचा पाठलाग तो म्हणजे टायगर संघाने मात्र निश्चितच खूप चांगला केला. इव्हन त्यांच्यासमोर अडचणी आल्या होत्या, पण नंतर मात्र खूप चांगली बॅटिंग केली. जितू मळेकर यांच्या स्मरणार्थ आपण बघतोय की प्रत्येक सामन्यामध्ये स्मार्ट वॉच आहे. प्रवीण, आपण एका मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतोय. क्रिकेट टुर्नामेंट लाईव्ह चालू आहे. अशा मुमेंटला तुम्ही विकेटवर चेंडू टाकू शकत नाही.
तुम्ही प्रॅक्टिस करायचे, शोल्डर फ्री करायचे, साईडला एका खेळाडूवर तुम्ही करू शकता, नॉट ऑन द विकेट. गिरगावचं क्रिकेट मला असं वाटतं खूप पुढे गेलंय, पण या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यापर्यंत पोहोचणं. एखादी स्पर्धा चालू आहे, लाईव्ह टेलिकास्ट सुरू, तुम्ही अशा गोष्टी नाही करू शकत. षटक क्रमांक 2 सुरू होते. बॉलिंग मार्कवर प्रवीण धनावडे. हा चेंडू ओव्हरपिच होता, समोर एक्झिक्यूट केलाय. चेंडू बघायचं आतमध्ये तर आलाय, फलंदाज कंप्लीट करते. या चेंडूवर एकच धाव. महेश परमार यांना सलामी दिली, त्यांच्या फ्लेक्सला जाऊन चेंडू आपटला होता. त्यांची सुद्धा भरपूर मेहनत आहे या स्पर्धेमध्ये. हो, हा चेंडू अप्रतिम लेग ब्रेक. काय चेंडू टॉस करतोय, काय चेंडू लेग ब्रेक करतोय, काय चेंडू वळवतोय. सुपर बॉलिंग. पुन्हा लेग ब्रेक, समोर एक्झिक्यूट केलाय. टायमिंग चांगलं झालं फटक्यावर. पंचांचा इशारा 2 धावेचा. 2 धावा निश्चितच मिळतील. आणि 2 धावेच्या मध्ये धावसंख्येत होती ती भर. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचली ती 10 वर. चेंडूची मागणी ते पंच करतायत. इट्स अ 10 ऑन द बोर्ड. मॅच बॉल आलेला आहे. लक्षात वाटला करायचा आहे. तब्बल 69, 69 टू विन. चला सामना स्पीडअप करा. शॉट ऑफ लेंथ आहे, चांगला पिकअप शॉट. सिद्धेश मुकादमच्या बॅटमधून सीमारेषेच्या बाहेर आपण जातोय चेंडू, पण पंचांचा इशारा डिक्लेअर झोनमध्ये 2 धावेसाठी. आजच्या दिवसाला आपण बघतोय हा पहिला सामना सुरू आहे ग्राउंडवर. एकूण शेड्यूल 8 सामन्यांचा आहे. पहिला सामना आपण बघतोय सुरू आहे तो म्हणजेच मैदानावर कुंभरवाडा रॉयल्स वर्सेस कुंभरवाडा वॉरियर्स या 2 संघांमध्ये. पुढच्या सामन्याचा टॉस झालेला आहे. कुंभरवाडा चॅलेंजर या संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि ब्लास्टर या संघाला इन्व्हाइट केले म्हणजेच बॅटिंगला. धावसंख्या 12. हा चेंडू भरपूर बाहेर वळतोय. चांगला लेग ब्रेक टाकला होता. वाईड बॉल. धावसंख्येत 13 धावा धावफलकावर. 69 धावा डिफेंड करायच्यात मैदानावर. लीडिंग एज आहे होय चेंडू आणि गलीमध्ये चूक होत नाहीये. सिद्धेश बॅक टू डग आउट. बिग विकेट. चला आयोजक शैलेश चौरेशाने मात्र सजग दम दिलाय. येलो टी शर्ट परिधान केलेलीच फक्त स्टेजवर राहतील, बाकी तिथे थांबू नका कोणी. जे आमची ऑर्गनायझिंग कमिटी आहे. येलो टी शर्ट ओनली. फुलटॉस चेंडू बॅटर करून घेतला, ऑनसाइडला प्लेस केला. तिथे क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू कव्हर करतोपर्यंत एकच धाव या चेंडूवर कंप्लीट केली आहे विनयने. बॅटिंगसाठी निवृत्ती शिंदे आलाय बॅटिंग करण्यासाठी. काल आमच्या विआपमध्ये कॉमेंट्री खूप चांगली केली या स्पर्धेमध्ये. सेकंड इनिंगमध्ये खास करून सेकंड मॅचमध्ये जेव्हा बॅटिंग सुरू होती म्हणजेच टीम पॅन्थर या संघाची, आणि तिथे मात्र धावसंख्येचा पाठला खूप सुंदररित्या केला. तर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकाच्या अखेरीस एकूण धावसंख्या जी आपण बघतोय धावफलकावर ती म्हणजेच 13 धावा. 1 विकेट गमावल्या बॅटिंग करत असताना. धावसंख्येचा पाठला किती करत असताना रॉयल संघाने. ओवेसी एलिव्हेशन मिळत नाहीये फटक्याला. विनयचा प्रयत्न समोर मारण्याचा, समोर उडवण्याचा, पण टायमिंगच जमत नाही. ताकद प्रचंड आहे विनयकडे. डॉट बॉल. धावसंख्या 13. ओव्हर पिच आहे आणि बघितलं की बॅट्समन मागे जातोय, बॅकफुटला जातोय. त्याच्यातून दूर ठेवण्याचा प्रयत्न. खूप चांगला लेग ब्रेक बघायला मिळतोय तो गोलंदाज सागर कुलवडेचा. दोघांचं कम्युनिकेशन बघा किती चांगलं आहे. यशीच्या मागे प्रवीण, बॉलिंग मार्कवर सागर. शॉर्ट ऑफ लेंथ इनसाइड एज. प्रवीण सरसावतोय. डॉट बॉल अगेन. आणि जेवढे डॉट बॉल जातात तेवढं प्रेशर वाढतंय, तेवढा दबाव वाढतोय रॉयल्सवर.
धावसंख्येमध्ये काही फरक नाही, धावसंख्या तिथेच स्थिरावलेली आहे ती 13वर. मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलंय. हा चेंडू उंच गेलाय, बघायचे धावा किती मिळतील. डिक्लेअर झोन आहे की ग्राउंडच्या आतमध्ये येईल की काय चेंडू, पण नाही. त्या ठिकाणी चेंडू आय थिंक खाली आलाच नाहीये, वरतीच थांबलाय. आणि पंच बघायचे काय सिग्नल करतायत, धावा किती मिळतील या चेंडूवर. फक्त कॅप्टन म्हणून डिस्कस करेल, बाकी कोणी डिस्कशन मध्ये इन्व्हॉल्व व्हायचं नाहीये. संघनायक, पंच कमिटी आणि आयोजक फक्त एवढ्याच डिस्कशन मध्ये येतील, बाकी तिथे कोणी येऊ नका. बघा, स्पर्धेचे 3 दिवस आयोजकांनी एक सूचना केलेली आहे. या 3 दिवसामध्ये शॉर्ट्स घालून कोणी स्टेजवर येणार नाही. कंपल्सरी ट्रॅक पॅन्ट जीन्स घालून तुम्ही येऊ शकता, फुल पॅन्ट तुम्ही घालून येऊ शकता. शॉर्टवर इथे प्रवेश नाही आहे. तर डिस्कशन सुरू आहे त्याच निर्णयाबद्दल. जिथे मात्र चेंडू गेला आहे तिथे मात्र धावा एक्झॅक्टली किती मिळणार फलंदाजाला. 1 धाव. धावसंख्या 14. येस, एकच धाव इथे आपण कन्सिडर केली, ॲड केली आहे. मागच्या 3 षटकापासून आपण एक चित्र बघतोय की गोलंदाजी कधी सागर करतोय, विकेट किपिंग प्रवीण करतो, प्रवीण गोलंदाजी करतो, सागर विकेट किपिंग करतो. आतापर्यंत या 3 षटकात आपलं हे चित्र बघायला मिळालंय. मिने स्ट्रायकिंग एंडला धावसंख्या 14. समोर एक्झिक्यूट केल्या, बघायचं इथे धाव किती मिळतील. 2 धावा. एलिव्हेशन मिळतच नाही. ताकद प्रचंड वापरते फटक्यामध्ये विनय, पण त्याला एलिव्हेट करू शकत नाही तो फटका. ज्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त धावा मिळतील तो प्रयत्न विनयचा सुरू आहे. 2 धावांची मदत, धावसंख्या 16. 16 ऑन द बोर्ड. आपण पाहतो कुंभरडॉर प्रीमियर लीग सीझन 3 तिसरं पर्व, तिसरं वर्ष या स्पर्धेचं. सलग 3ऱ्या वर्षात आपण बघतो की याच दुर्गादेवी मैदानामध्ये स्पर्धा सुरू आहे. वन टू गो. हो, अजून एक चांगला चेंडू. जेव्हा जेव्हा विनय बॅकफुटला गेला त्या समोरून चेंडू आता हलकासा कट होऊन, हलकाचा स्विंग होऊन बाहेर निघाला आहे. आणि 3 षटकांचा स्पेल समाप्त होतोय, 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या फक्त आणि फक्त 16 धावा धावफलकावर. मोंडीजी गिरगावमध्ये स्पर्धा सुरू आहे. कुंभरडॉर प्रीमियर लीग पर्व 3. डॉलर साऊंड अँड लाईटच्या माध्यमातून आपल्याला अप्रतिम संगीत ऐकायला तर मिळत आहे. फक्त आम्हाला अपेक्षा आहे की गिरगावमध्ये स्पर्धा सुरू असल्यामुळे मराठी संगीतसुद्धा येऊ द्या. 3 षटकाखेर धावसंख्या आपण बघतोय ती 16. अजूनही 53 धाव्यांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे ते 18. बोली मार्गावर पुन्हा एकदा प्रवीण धनावडे. पहिल्या स्पेलमध्ये धावा खर्च केल्या त्या फक्त 6. लेग ब्रेक आहे. मिस टाइम फटका. बघायचं किती धावा मिळतील या चेंडूवर. 2 धावा. गोशांकी क्षेत्र चेंडू द्यायचा आहे पंचांकडे. धावसंख्या 18 धावा धावफलकर. 18 ऑन द बोर्ड. खूप चांगला लेग ब्रेक टाकण्याची किमया प्रवीणकडे आहे. इव्हन सागर कोलुगुडेकडे आहे. इव्हन सागर थोडासा वेगवान टाकतो लेग ब्रेक. प्रवीण समोर निवृत्ती शिंदे.
शॉर्ट ऑफ लेंथ आहे, ऑनसाईडला प्लेस केले चेंडूला स्क्वेअर लेगमध्ये. मध्ये चेंडू कव्हर होईपर्यंत एक क्विक सिंगल विन. आणि त्याचबरोबर निवृत्तीमध्ये थोडंसं प्रेशर वाढत चाललं मात्र बॅटिंग करत असताना रॉयल संघावर. आणि फिक्स जिंकून निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू. समोरच्या संघाने म्हणजे वॉरियर संघाने बॅटिंग केली. तब्बल 68 धावा कुठल्या संघाने. हो, हा वीक पॉईंट राहिलाय विनयचा, हा वीक पॉईंट राहिला आतापर्यंत. त्याने जेव्हा जेव्हा बॅकफुटला गेलाय तेव्हा लेग ब्रेकच्या माध्यमाने चेंडू बाहेर काढलेत गोलंदाजांनी. मग त्यामध्ये प्रवीण असो, मग त्यामध्ये सागर असो, दोघांनी मात्र बॅट्समनला हेरून किंवा बॅट्समनचं फुटवर रीड करून अप्रतिम चेंडू टाकलेत लेग ब्रेक. गुड बॉलिंग. वन मोर डॉट. बघूया आपण आतापर्यंत या इनिंगमध्ये डॉटची संख्या किती आहे. 8 चेंडू आतापर्यंत निर्धाव. त्यामुळे हा प्रेशर आहे. गेटवर व्हॉलेंटियर्सकडे जे चेंडू आहे ते चेंडू आपण सांभाळून ठेवायचे. बघा तुम्हाला सूचना येतात आयोजकांकडून व्यासपीठासमोरून. लिडिंग एज हवेमध्ये चेंडू झेल उडाला आहे आणि सॉफ्ट डिस्मिसल. वन मोर डाऊन बिहाइंड द स्टंप्स. फलंदाज बाद विनय मयेकर. न्यू बॅट्समन किरण तटकरे समोर एक्झिक्यूट केला. उडवलाय समोर. बघायचं किती धावा दिलाय चेंडूवर. पण थोडासा आपण बघितलं की थोडीशी ताकद कमी पडली. 2 धावा. 2 की 4? 4 धावा. चौकार आहे त्या ठिकाणी. 4 धावा आहेत. पहिलाच चौकार या इनिंगमध्ये आतापर्यंत रॉयल्स टीमकडून. ऑनसाईडला प्लेस केलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. क्विक सिंगल कंप्लीट झाले चेंडूवर. इव्हन निवृत्ती रेडीच नव्हता त्या ठिकाणी. चेंडू कव्हर करेपर्यंत नॉन स्ट्रायकिंगलाच थांबला होता आणि क्विक सिंगल कंप्लीट झाली आहे. चेंडू धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या पोहोचली ती 24 वर. षटक संपते ती एकूण 4 आणि 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 24. 24 धावा. 6ची सध्या सरासरी आपण बघतोय षटकामागे. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूत करायच्या त्या 45 धावा. 45 स्टिल रिक्वायर फ्रॉम द 12 डिलिव्हरी. काल आपण बघितलं की धावसंख्येचा पाठलाग करत असताना काल आपण दोन्ही सामन्यामध्ये 2-2 षटकार बघितले. रोहन वाडकरने 2 षटकार मारले. सामन्याला कलाटणी दिली जिथे संघ अडचणीत होता. नंतर आपण बघितलं की गणेश आणि शुभम तळदेवकर यांनी धावसंख्येचा काल पाठलाग केला. त्यांनी एक षटकार मारला. 2 षटकार आपण तिथे सुद्धा बघितले. पण या सामन्यामध्ये चित्र आपण वेगळं बघितलं की व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी पहिल्या इनिंगमध्ये सागर कोलगुडेने षटकार मारलाय. तो या स्पर्धेला 5वा षटकार ठरला. अजून बघायचं षटकार येणं बाकी आहेत कारण धावांचा पाठलाग खूप मोठा आहे. 25 अजून करायचे आहेत 12 चेंडूमध्ये. चेंडू हवेमध्ये ऑनसाईडला प्लेस केला आहे. बघायचं ते जातोय चेंडू एक्झॅक्टली कुठे. गोशांकी क्षेत्र. डिक्लेअर झोन. 2 धावा. किरण तटकरेच्या बॅटमधून या 2 धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचली 26. 26 वर. विशाल बनगे पुढचा चेंडू घेऊन. चेंडू हवेमध्ये मिस टाइम. बघायचं चेंडू आतमध्ये येईल का नाही. नाही. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू गेला निघून. 2 धावा. फलंदाजांनी 2 धावा धावून सुद्धा कंप्लीट केले या चेंडूवर. धावसंख्येत भर अँड स्कोर मूव्स ऑन 28. 28 धावा धाव फलकावर. समोर एक्झिक्यूट केलाय. टायमिंग बेमी सर. व्हॉट अ शॉट इज दॅट. मॅग्निफिसंट शॉट आणि स्पर्धेतला 6वा षटकार.
थँक्यू. आत्तापर्यंत दोन्ही सामन्यामध्ये धावसंख्येचा पाठलाग झाला आहे सक्सेसफुली, पण तेव्हा धावसंख्या वेगळी होती. एका ठिकाणी बघितलं की 46, एका ठिकाणी बघितलं 52. पण इथे मात्र बघायचं आहे लक्ष खूप मोठं आहे, 69 चेस करायचं आहे. पण इथे मात्र आपण बघितलं की किरण तटकरेने षटकार मारून इरादी स्पष्ट केलेत. ओ, हा चेंडू समोर खायचा प्रयत्न होता, टायमिंग होत नाही आहे त्या ठिकाणी. बघतोय चेंडू ते कव्हर होईल तोपर्यंत फलंदाजाने 2 धावा धावून पूर्ण केले, पण पंच सुद्धा हेच सांगतायत की डिक्लेअर झोन, गोशांकी क्षेत्र 2 धावा. आणि 2 धावाच्या मध्ये धावसंख्येत भरतोय मला तुषार सांगतायत. धावसंख्येत 36 धावा. किरण तटकरे एक षटकार त्याने सुद्धा मारलाय. ओह, ब्युटिफुल ब्युटिफुल डिलिव्हरी. बॅट्समनच्या रीच पासून थोडासा लांब ठेवला चेंडू. जेव्हा तो ओव्हर द विकेट त्याने टाकला तेव्हा षटकार पाहायला मिळाला. राऊंड विकेट टाकतोय, धावा कमी खर्च करतोय. बघायचा चेंडू विकेट किपर कडून चूक झाली. वाईट +1, 2 धावा ऍड करूया धावफलकावर. धावसंख्या 38. तर पंचांकडे हा रिव्ह्यूची मागणी केली आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाने. विकेट किपरचं त्यांचं म्हणणं आहे, त्यांच्या कॅप्टनचं म्हणणं आहे की इथे वाईड नाही आहे, लिगल डिलिव्हरी आहे. पण बघायचं या ठिकाणी पंचांनी जो सिग्नल केला वाईड बॉल, वाईड +1 अशा 2 धावा ॲड करूया की एकदा ती कमी केली जाईल. सर्व आमची कोर कमिटी मेंबर आपण बघतोय, म्हणजेच राकेश वाळेकर, रुपेश कांडके, महेश परमार, विजय बणगे, दत्ता मोहिते, प्रशांत गांधी, संदीप पोपळकर, दिनेश सांगळे आणि शैलेश चौरसिया. अप्रतिम कामगिरी. तर जयवंत कोळेकर यांचं आगमन झालं. मनपूर्ण हार्दिक हार्दिक स्वागत आहे टीम कुंभारवाडा ब्लास्टर. तर आपण त्यांचे चिरंजीव बघितले आणि त्यांच्या शैलीमध्ये त्यांनी उत्तर सुद्धा दिलं होतं त्यांच्या प्रश्नांचं. आणि जयवंत कोळे बघा सगळ्यांचे नमस्कार अभिवादन स्वीकारताय जयवंत कोळेकर. टाळ्यांच्या गजरात आम्ही स्वागत त्यांचं करत आहोत. जयवंत कोळेकर अत्यंत प्रचलित आणि फेमस व्यक्तिमत्व आहे. आणि येस, जयवंत कोळेकर आपणास विनंती, आपण स्टेजवर या, व्यासपीठावर या. तुमचे समर्थक इथे भरपूर मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित आहेत आणि मागणी करतात की आपण व्यासपीठावर यावं. नेक्स्ट बॉल. लिडिंग एज आहे, हवेमध्ये चेंडू आणि तोपर्यंत 1 धाव कंप्लीट झाली आहे चेंडूवर. गोलंदाज येतो रवी तिवारी. 5 चेंडूवर 31 धावांची आवश्यकता आहे. रवी तिवारी शॉर्ट ऑफ लेन, मिस टाइम फटका. रवीने सांगितलं मी घेऊ शकतो, चेंडूच्या खाली जज करतोय आणि बघा जजमेंट किती चांगलं होतं. जजमेंट चांगलं होतं, चेंडू ग्रीप झाला नाहीये. भरपूर कॅज्युअल अप्रोच होता या चेंडूवर झेल घेत असताना आणि झेल ड्रॉप होतोय रवीकडून. आता चेंडू शिल्लक आहे ते मैदानावर 4, अजूनही करायचे ते 30 धावा. थोडासा अवे फ्रॉम द बॉडी फटका एक्झिक्यूट केलाय. गोशांकी क्षेत्र 2 धावा. निवृत्ती शिंदेच्या बॅटमधून हा फटका. धावसंख्येत भर झाली आहे. मला सांगते तुषार 41 धावा धावफलकावर. मगाशी सूचना केल्याप्रमाणे पहिल्या 2 सामन्याचे सामनावीरचे पुरस्कार त्यांनी आपण यायचं आहे लवकरात लवकर. शुभम तळदेवकर आणि रोहन वाडकर, आपण कुठे असेल तर आपण या. आपल्यासाठी एक ट्रॉफी आणि त्याचबरोबर एक स्मार्ट वॉच इथे वाट बघताय. लिडिंग एज आहे आणि बिहाइंड द स्टंप अजून एक विकेट. फलंदाज बाद. रवी तिवारी राऊंड विकेट अटॅक करेल. वेगवान चेंडू. निलेश भोसले होता त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला. त्याला बीट करून चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. नेक्स्ट मॅच लगेचच सुरू होईल याची मात्र नोंद घ्या. चॅलेंजर संघ लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची आणि ब्लास्टर आपले बॅट्समन रेडी करायचे आहेत.
ऑन साईडला प्लेस केला चेंडू त्या ठिकाणी. धावचीची संधी. बाल बचावलाय फलंदाज. बाल बचावलाय. तर षटक समाप्त होते. इनिंग समाप्त होते आणि धावसंख्या बघतोय जी एकूण अंकी जरी धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 42 धावफलकावर. एवढ्याच फक्त आपण बघितलं अंकी जरी धावफलकावर. या सामन्याचा आपण सामनेच्या पुरस्काराकडे आपण वळणार आहोत. या सामन्याचा आपण सामनावीर घोषित करत आहोत ज्याने मात्र बॅटिंगमध्ये 28 धावांची खेळी केली आणि गोलंदाजीमध्ये 2 विकेट सुद्धा काढल्या. सो प्रवीण धनावडे ठरला या सामन्याचा सामनावीर.